डोंबिवलीत 4 वर्षाच्या मुलीचा साप चावल्याने मृत्यू। पालकांची रुग्णालयावर तीव्र टीका। 4 वर्षाच्या मुलीला साप चावला, परंतु ती बोलू शकली नाही की तिच्यासोबत नेमके काय झाले आहे। जेव्हा या मुलीच्या मावशीला सापाने चावा घेतला तेव्हा घरच्यांना कळाले की 4 वर्षाच्या प्रान्वी हिच्यासोबत काय घडले आहे। मुलीला आणि मावशीला केडीएमसी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले। आधी डॉक्टरांनी सांगितले आता तिची तब्येत व्यवस्थित आहे, मात्र मुलीची तब्येत खालावली। तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यापूर्वीच शास्त्रीनगरच्या प्रवेशद्वारातच तिने आपला प्राण सोडला। आम्हाला माझ्या सख्या छोट्या भावाचा फोन आला सकाळी 8 वाजता। डायरेक्ट त्यांनी हे सांगितलं की थोडी नाहीये, आपली भाऊ नाही राहिली। थोडासाही वेळ दिला नाही की तुझ्यापर्यंत पोहोचू किंवा तिचा काय स्टेटस समजेल, आम्हाला कशी आहे ती बघायलाही नाही भेटला। तेव्हा मला बोलला की 5 वाजता झालं ही घटना आणि शिफ्ट केलं पटापट शास्त्रीनगरला। तिथे 1 तास पाऊण तास काहीतरी बोलला तो, झाले म्हणजे ते बोलले पण की झाले, ठीक आहे, होईल, सगळं नीट होईल। त्यांनी सरळ सांगितलं की सिव्हिल हॉस्पिटलला न्या। आपलं कल्याण डोंबिवली ग्रामीण विभाग आहे, सर्वात जास्त साप इकडे आहेत, तुम्ही ठाण्याला का पाठवताय? इथं का नाही ती उपचार का नाही इथे झाले? किती वेळ वाया गेला? छोटं बाळ आहे ते 4.5 वर्षाचं, किती सहन केलं हो। माझी पुतणी 2 पुतणे आहेत, जोडे आहेत। त्यांना मावशीकडे मामाकडे पाठवलं, जरा शनिवारी पाठवलं। तर आम्हाला रविवारी आम्ही माझ्या भावाला बोललो होतो की त्यांना घेऊन ये, पण ते त्यांना ऐकलं, त्यांना राहायचं होतं मामाकडे। अजून पहाटे सकाळी 5 वाजता असं काहीतरी झालं होतं, आम्ही ऐकलं ते बोलले आम्हाला की 5 वाजता असं झालंय। पण दोघी पण झोपल्या होत्या, ठीक आहे। प्राणवी, तिचं नाव प्राणवी विकी भोईर, आणि तिच्या बाजूला श्रुती अनिल ठाकूर, हे दोघे झोपले होते। प्राणवीला साप चावला, तो साप मनेर होता आणि तो अंथरुणातच भेटतो। तो चावला तिला, ती उठली, प्राणवी उठली, माझी माऊली उठली, ती ओरडली आणि तिची मावशी श्रुती तिला बेडरूम मध्ये घेऊन गेली। तिला माहित नव्हतं श्रुतीला की काय नक्की काय झालंय। ती श्रुती परत तिच्या अंथरुणात आली, तिला चावला साप, श्रुतीला चावला, तिच्या मावशीला चावला। तेव्हा तिला समजलं की माऊलीला प्राणवीला पण साप चावलाय। तर तिने सर्वात आधी स्वतःची पर्वा नाही केली, पहिले तिने तिला पहिले पोहोचवलं। पहिले आम्ही तिला मामावर्ग पोहोचवलं शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये। त्यानंतर तिच्या भावाने, मावशीच्या भावाने तिला सगळ्यांना सांगितलं की हिला पण चावलाय, तेव्हा ते घेऊन गेले।